विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राज्यसेवा मुख्य परीक्षा भाग 2 त्याच्यामधील पेपर 2 मधील भाग 2 मधील कायद्याचा जो भाग आहे तो आपण बघत आहोत. आतापर्यंत आपण नियर अबाउट 5 कायदे पूर्ण केलेले आहेत आणि आता हा 6वा कायदा आपला आज आपण बघणार आहोत. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007. तर मित्रांनो कोणताही कायदा वाचत असताना किंवा त्याचा अभ्यास करत असताना त्याच्यामधले कीवर्ड्स हे इम्पॉर्टंट असतात. हे वेळोवेळी मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. त्यातले एक महत्त्वाचे शब्द तुम्हाला जर माहिती असतील तर एकंदरीत त्या कायद्याचा आवाका कसा आहे आणि त्या कायद्यामध्ये नेमकं सांगायचं काय आहे, प्रोव्हिजन्स काय आहेत हे तुम्हाला लक्षात येतं. पण ते कीवर्ड जर तुमच्या लक्षात नसतील किंवा तुम्ही त्याच्याकडे इग्नोर करत असाल तर तुम्हाला कन्फ्युजन वाढतं. आपण काय करतो कायदा वाचत असताना की फक्त त्या सेक्शनवर फोकस करतो की एक सेक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे, 5व्या सेक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे, 8व्या सेक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही ते मेमोराईज करतानाच कन्सेप्टकडे दुर्लक्ष करता आणि त्यामुळे कायद्यामध्ये पुढे आपल्याला कन्फ्युजन क्रिएट होतं. त्यामुळे सर्वात आधी कायदा अभ्यास करताना स्टेप काय करायची की कीवर्ड्स जे आहेत ते आपल्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि जेव्हा तुम्ही ते कीवर्ड्स लक्षात ठेवता जेवढे ते महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवता त्याच्याशी संबंधित जे सेक्शन्स आहेत ते आपोआप लक्षात राहतात. त्यामुळे सर्वात पहिला फोकस तुमचा पाहिजे की त्या कीवर्ड्सवर जे महत्त्वाची प्रोव्हिजन आहे कायद्यामधली त्या महत्त्वाच्या प्रोव्हिजनवर आपण फोकस करायला पाहिजे. आता हा जो कायदा आहे याच्याबद्दल थोडंसं एक इंट्रोडक्टरी तुम्हाला मी थोडंसं सांगतो आणि त्यानंतर आपण कायद्याचा अभ्यास सुरू करूया. साधारण एकूण 32 सेक्शन्स आहेत. पण 32 सेक्शन जरी असले तरी कायदा खूप सोपा आहे. सोपा म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये फारसा फॅक्च्युअल पार्ट नाही तर असा फिलॉसॉफिकल पार्ट आहे. म्हणजे काय मुलांनी त्यांच्या आईवडिलांना सांभाळायला पाहिजे आणि मग जर सांभाळलं नाही तर मग उपाययोजन त्याच्यामध्ये काय काय आपण करू शकतो ते ह्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. मग सगळा हा कायदा जो आहे तो फिरतो मेंटेनन्स भोवती. काय मेंटेनन्स म्हणजे काय मेंटेनन्स म्हणजे निर्वाह आणि मेंटेनन्स अलाउन्स म्हणजे निर्वाह भत्ता. म्हणजे एखाद्या आईवडिलाच्या जर मुलांनी किंवा ज्याचे जे लिगल हायर्स असतील म्हणजे कायदेशीर वारस असतील त्यांनी जर त्या व्यक्तीला सांभाळलं नाही त्याच्यामध्ये कसूर केला तर त्यांना सांभाळण्यासाठी किंवा त्यांचा निर्वाह भत्ता देण्यासाठी काय प्रोव्हिजन असावी, मग निर्वाह भत्ता किती असावा, मग निर्वाह भत्ता देण्याची नेमकी प्रोसेस कशी आहे, त्यांनी अर्ज कसा करावा. मग त्याच्यामध्ये कीवर्ड जे तुम्हाला म्हणलो सगळ्यात महत्त्वाचं कीवर्ड्स आहे मेंटेनन्स ट्रिब्युनल. म्हणजे एक असं ट्रिब्युनल एक न्यायाधिकरण स्थापलेलं आहे स्पेशल कोणत्या ह्याच कारणासाठी की जर कुणी अशा वयस्कर आई वडिलांना सांभाळत नसेल, त्यांचे जे कायदेशीर वारस आहेत ते जर त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर असे ट्रिब्युनल त्यांना आदेश देतं की तुम्ही अमुक रक्कम ही महिन्याकाठी यांना द्यायला पाहिजे मेंटेनन्स म्हणून. हा पूर्ण कायदा ह्या मेंटेनन्स भोवती फिरत असतो. आणि काही उपाययोजनात्मक तरतुदी आहेत म्हणजे शासनानं त्यांना मेडिकल केअर म्हणजे जे वयोवृद्ध आहेत त्यांना मेडिकल केअर पुरवायला पाहिजे एटसेट्रा एटसेट्रा अशा उपाययोजना. किंवा मग ओल्ड एज होम्स जे आहेत म्हणजे मला वाटतं सेक्शन 19 मध्ये ती प्रोव्हिजन आहे की जे आपले वृद्धाश्रम आहेत त्यांच्या स्थापनेची तरतूदसुद्धा ह्या कायद्यामध्ये केलेली आहे. असा एक जनरल हा कायदा आहे आणि फारसा फॅक्च्युअल पार्ट याच्यामध्ये तुम्हाला सापडणार नाही. मला असं वाटतं की हा कायदा अजून सोपं बनवता आला असता. म्हणजे साधारण 20 सेक्शन्स ह्या कायद्याशी पुरेसे होते पण यांनी म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या तरतुदीसाठी सेपरेट सेक्शन घेऊन कायदा लांबवला आणि एकूण 32 सेक्शन्स केलेले आहेत. तर ठीक आहे आपल्याला आता जो कायदा आहे तो आपल्याला अभ्यासणं भाग आहे. तर आपण हा कायदा अभ्यासताना फक्त त्या कन्सेप्टकडे लक्ष द्या आणि जे कीवर्ड्स तुम्हाला मी वेळोवेळी सांगेल आणि जे इम्पॉर्टंट सेक्शन जे सांगेल त्या सेक्शनकडे फोकस आपण करूया. तर आपण कायदा सुरू करूया. नेमकं कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण आता बघूया एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. अगोदर आयोगाच्या सिलेबसमध्ये हा कायदा नव्हता. हा नव्यानं कायदा ॲड केलेला आहे. अगोदरच्या एक्झामपर्यंत राईट टू एज्युकेशन आणि मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट हे 2 कायदे नव्हते ते आत्ता ॲड केलेले आहेत पेपर 2 मध्ये. तर सुरू करूया आपण. कायद्याचं नाव आहे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स. हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. आता इथे पॅरेंट्ससुद्धा आहे आणि अँड सिनियर सिटीजनसुद्धा आहे. आता पॅरेंट्समध्ये सिनियर सिटीजनसुद्धा समावेश होतो. मात्र एखाद्या व्यक्तीला समजा मूल नसेल आणि तो वयोवृद्ध असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तरतूद केलेली आहे. म्हणजे पालक आणि वयोवृद्ध माणसे अशी तरतूद याच्यामध्ये त्यांच्या मेंटेनन्स अलाउन्ससाठी हा कायदा बनवलेला आहे. मेंटेनन्स अँड वेलफेअरसुद्धा आहे. पहिल्या पार्टमध्ये सेक्शन 20 पर्यंत आपण मेंटेनन्स बघणार आहोत. सेक्शन 18 पर्यंत मेंटेनन्स आहे आणि त्याच्या पुढे वेलफेअर आहे. 19च्या पुढे वेलफेअर आहे. मग ओल्ड एज होम्स आहे त्यांच्या म्हातारपणी त्यांची काळजी घेण्यासंबंधी आहे किंवा नंतर मग शेवटचा जो आहे मिसलेनियस पार्ट तर तो थोडासा इन जनरल आहे की त्याच्यामध्ये नियम कुणी बनवायला पाहिजे एटसेट्रा. ह्या कायद्याच्या बाबतीत एक लक्षात ठेवा हा पूर्णपणे स्टेटच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणे चालणारा कायदा आहे.
म्हणजे याची अंमलबजावणी सुद्धा राज्य ज्या तारखेला सांगेल त्या तारखेला याची अंमलबजावणी होईल. म्हणजे जेव्हा हा कायदा येईल, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट, त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याची अंमलबजावणी जबाबदारी पूर्णपणे राज्यावर आहे. त्याचे नियम बनवणं असतील किंवा त्याच्यामध्ये सगळे अधिकार जे आहेत ते सुद्धा राज्याला आहेत. तर इथं केंद्राचा फारसा संबंध येत नाही. ठीक आहे, फक्त केंद्र काय डायरेक्शन देऊ शकतं राज्याला की असे असे नियम बनवा, फारसा संबंध येत नाही. ठीक आहे. सो चॅप्टर 1 आहे, सेक्शन 1, 2, 3 जे आहे ते चॅप्टर 1 समावेश होतो त्याचा. सेक्शन 1 आपण सुरुवात करूया. ॲज इट इज आपलं माहिती आहे की नाव काय आहे त्या कायद्याचं, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007. ठीक आहे. कुठे लागू होतो? होल ऑफ इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर, जम्मू काश्मीर सोडून. आणि ॲप्लाइज ऑल्सो टू सिटीजन्स आउटसाइड इंडिया, भारताबाहेर राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा हा कायदा लागू होतो. ही इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आहे. ठीक आहे. त्यानंतर कमेन्समेंट कधी आहे, सुरुवात कधी आहे त्याची? डेट डिसाइडेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट प्रत्येक राज्य सरकार त्यांच्या ऑफिशियल गॅझेटमध्ये एक तारीख पब्लिश करेल आणि त्या तारखेपासून हा कायदा लागू असेल. हे स्टेट वाईज सगळीकडे डिफर करेल. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक आपण इतर कायद्यामध्ये काय बघितलं, डेट डिसाइडेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, पण ह्या कायद्यामध्ये आहे डेट डिसाइडेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. ओके. आता आपण नेक्स्ट सेक्शन बघूया, सेक्शन 2. याच्यामध्ये असतात डेफिनेशन्स, व्याख्या वेगवेगळ्या, जिथं आपल्याला त्या संदर्भ पुढे आपल्याला त्याचा बघायला उपयोग होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2019मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा सुचवणारं एक विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक सुधारणा या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, जो मॅक्झिमम निर्वाह भत्ता असेल तो सध्याच्या कायद्यानुसार 25,000 रुपयेपर्यंत निर्वाह भत्ता मॅक्झिमम आहे. मात्र आता नवीन अमेंडमेंटनुसार ही लिमिट काढून टाकण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चिल्ड्रनच्या व्याख्येमध्ये सध्या फक्त कुणाचा समावेश होतो? मुलगा, मुलगी, नातू आणि नात, आणि ग्रँडसन आणि ग्रँडडॉटर, बट डझंट इन्क्लूड मायनर. त्या जो तो अल्पवयीन असेल त्याच्या चिल्ड्रनचा याच्यामध्ये समावेश होत नाही. मात्र नवीन दुरुस्तीनुसार आता काय होणार आहे तर जावईसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे, सूनसुद्धा इन्क्लूड होणार आहे. त्याचप्रमाणे मायनर जरी असला तरी त्याचा जो अज्ञान पालककर्ता आहे, गार्डियन जो आहे, त्याचा मार्गदर्शक जो आहे, त्याचा समावेशसुद्धा चिल्ड्रनमध्ये होणार आहे. तर असे काही बदल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते, म्हणजे अजून तो कायदा बनलेला नाही, पास झालेला नाही आहे, त्यामुळे सध्या तरी आपल्याला ह्याच तरतुदी अभ्यासणं भाग आहे. पण जेव्हा तो कायदा पारित होईल आणि अपडेट होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये अमेंडमेंट, त्या नव्याने अभ्यास करावा लागेल त्याचा. ठीक आहे. पहिली डेफिनेशन आहे चिल्ड्रेन. सन म्हणजे मुलगा, मुलगी, नात आणि नातू, नातू आणि नात यांचा समावेश चिल्ड्रनच्या व्याख्येमध्ये होतो. पण मायनरचा समावेश होत नाही. जर अल्पवयीन असेल त्याच्या मात्र याच्यामध्ये समावेश होणार नाही. म्हणजे जर मेंटेनन्स अलाउन्स देण्याची वेळ आली तर एखाद्या अल्पवयीन मुलाला जबाबदार धरता येणार नाही. ठीक आहे. पुढची व्याख्या आहे मेंटेनन्स. निर्वाह म्हणजे काय तर अन्नाची व्यवस्था, कपड्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय उपचाराची व्यवस्था, मेडिकल अटेंडंट अँड ट्रीटमेंट, ह्या सर्वांचा समावेश मेंटेनन्समध्ये होतो, निर्वाहामध्ये होतो. आणि ह्या मेंटेनन्ससाठी अलाउन्स म्हणजे निर्वाह भत्ता. ठीक आहे. पुढचं आहे मायनर. मायनर म्हणजे कोण माहिती आहे आपल्याला की मेजॉरिटी ॲक्ट 1875 नुसार मेजॉरिटीचं वय न गाठलेलं. आता याचं फक्त तुम्ही हे ॲक्ट लक्षात ठेवा. 1875 म्हणजे साधारण मला असं वाटतं ते 18 वर्षाची वयोमर्यादा आहे. म्हणजे 18 वर्षाचा आधीचा जो आहे तो मायनर आणि नंतरचा जो आहे तो मेजर. मेजॉरिटी ॲक्ट 1875 एवढं एक लक्षात ठेवा फक्त याच्यामध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की हे सबसेक्शन लक्षात कसे ठेवायचे, तर डेफिनेशनमध्ये शब्द लक्षात ठेवणं थोडं अवघड असतं, सेक्शन लक्षात ठेवणं. मी जस्ट ह्या कायद्यासाठी असं लक्षात ठेवलं की म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काय जे ॲक्रोनिम जे आहेत ते थोडेसे इथे वेगळे मला आढळले. एसी आपला घरातला एसी, नंतर CM चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हे BM तुम्ही आता बघायचं काय करायचं, पण प्रत्येक वेळेस आपल्याला म्हणजे काहीतरी ट्रिक्स सापडेलच असं काही नाही आहे. जे आपण लक्षात ठेवू शकतो ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पुढची डेफिनेशन काय आहे? पॅरेंट्स. पुढची डेफिनेशन आहे पॅरेंट्स. आता पॅरेंट्स म्हणजे कोण? आपण कायद्यामध्ये बघतो की पॅरेंट्स आणि सिनियर सिटीजनसाठी हा कायदा आहे. मग पॅरेंट्सच्या व्याख्येमध्ये कोण येईल? आई वडील आहेत. मात्र ते कसे आई वडील असतील? बायोलॉजिकल म्हणजे जे रक्ताचं नातं असणारे. त्यानंतर ॲडॉप्टिव्ह म्हणजे एखाद्या समजा मुलाला त्यांनी दत्तक घेतलेलं आहे त्याच्यासाठी ते कोण झाले? ॲडॉप्टिव्ह पॅरेंट्स झाले. ठीक आहे. त्यानंतर स्टेप फादर और मदर. स्टेप फादर म्हणजे कोण? सावत्र आई आणि वडील यांचा सुद्धा समावेश पॅरेंट्समध्ये होतो. सिनियर सिटीजन असो किंवा नसो ते पॅरेंट्सच्या व्याख्येमध्ये येणार. ठीक आहे. हे सोपी डेफिनेशन आहे. आता परत इथं ॲक्रोनिम काय आलं? DP, व्हॉट्सअप DP आपण ज्याला म्हणतो, AC, CM, DP. आता पुढे काय आलं? प्रॉपर्टी.
प्रॉपर्टीच्या व्याख्येमध्ये माहिती आहे आपल्याला संपत्ती म्हणजे कोणती संपत्ती, चलसंपत्ती किंवा अचल संपत्ती, म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टी किंवा इमुव्हेबल. मुव्हेबल म्हणजे कोणती, तुमचे सोनं चांदी असेल किंवा इतर कोणती ज्याला आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो ती मुव्हेबल प्रॉपर्टी. आणि इमुव्हेबल म्हणजे स्थावर मालमत्ता. स्थावर मालमत्ता म्हणजे कोणती, जी जमीन असेल, एखादी बिल्डिंग असेल तर ती झाली स्थावर मालमत्ता. प्रॉपर्टी कोणती, मुव्हेबल और इमुव्हेबल. ॲन्सेस्ट्रल म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल किंवा सेल्फ ॲक्वायर्ड किंवा त्यांना स्वतः कमवलेली असेल. टँजिबल किंवा इनटँजिबल म्हणजे अशी संपत्ती ज्याला स्पर्श करता येतो किंवा ज्याला स्पर्श करता येत नाही. फॉर एक्झाम्पल तुमचं डीमॅट अकाउंट आहे आणि त्याच्यामध्ये अमुक अमुक रकमेचे शेअर्स आहे, ती कशी इनटँजिबल प्रॉपर्टी झाली, तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही. आणि टँजिबल म्हणजे कॅश, तुमच्या नोटा आहेत ठेवलेल्या बँकेमध्ये, ती टँजिबल प्रॉपर्टी झाली. आणि ऑल्सो इन्क्लूड राईट्स इंटरेस्ट इन सच प्रॉपर्टी. ठीक आहे, तर ही झाली प्रॉपर्टीची डेफिनेशन, म्हणजे त्या प्रॉपर्टीमधले असणारे अधिकार, हितसंबंध याचा सुद्धा समावेश प्रॉपर्टीच्या व्याख्येमध्ये होतो. ही झाली प्रॉपर्टीची डेफिनेशन. त्यानंतर रिलेटिव्ह. आता परत इथे ॲक्रोनिम नवीन सापडलं, GR. आपण म्हणतो गव्हर्नमेंट रिझोल्युशन, तसं GR इथे आहे. मग इथे काय सांगितले, रिलेटिव्हच्या व्याख्येमध्ये कोण नातेवाईक असेल. आता रिलेटिव्ह म्हणजे आपल्या डोळ्यासमोर कोण येतं, आई, काका, मामा, दादा जे असतील ते, हे रिलेटिव्ह आपण समजत असतो यांना, आते भाऊ, आते बहीण. पण ह्या कायद्याच्या त्याच्यानुसार आपण जिथे जिथे रिलेटिव्ह हा शब्द येणार आहे त्याचा अर्थ काय, की असा सिनियर सिटीजन की ज्याला मुलगा नाही किंवा मुलगी नाही, त्याचे रिलेटिव्ह म्हणजे कायदेशीर वारस जे बनणार आहेत, म्हणजे त्याची संपत्ती, त्या सिनियर सिटीजनची संपत्ती कायदेशीर हक्कानं ज्या रिलेटिव्हला मिळणार आहे असा रिलेटिव्ह म्हणजे ह्या कायद्यानुसार आपण रिलेटिव्ह याची व्याख्या तशी त्यांनी डिफाईन केलेली आहे. बघूया काय दिलं, काय सांगितलंय, मूल नसलेल्या सिनियर सिटीजनच्या कायदेशीर वारस. मूल नसलेल्या सिनियर सिटीजनचा कायदेशीर वारस जो अल्पवयीन नाही, नॉट मायनर, ज्याच्याकडे त्या सिटीजनची संपत्ती आहे किंवा त्याच्या मृत्यूनंतर ताब्यात येणार आहे. म्हणजे फक्त मृत्यूनंतर ताब्यात येणार आहे असंच नाही, म्हणजे सध्या समजा जी त्याची ताब्यामध्ये आहे, म्हणजे एखादा रिलेटिव्ह आहे, असं समजूया की एखाद्या व्यक्तीला मुलगा नाही, मुलगी नाही, आणि त्यानं त्याच्या भावाच्या मुलाच्या नावावर पूर्ण काही प्रॉपर्टी केलेली आहे आणि कायदेशीर वारस जो आहे तो सुद्धा त्या भावाचा मुलगा आहे. अशा वेळी रिलेटिव्हच्या व्याख्येमध्ये कोण येणार, त्या भावाचा मुलगा, तो कायदेशीर वारस असल्यामुळे. ठीक आहे, नवीन ॲक्रोनिम आहे GR, ते लक्षात ठेवा. पुढची डेफिनेशन बघूया. सिनियर सिटीजन म्हणजे कोण, आपल्याला माहिती आहे सिनियर सिटीजन 60 वयाच्या पुढचे सिनियर सिटीजन आहेत. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट इन रिलेशन टू युनियन टेरिटरी, म्हणजे जेव्हा जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट हा शब्द येईल, जेव्हा जेव्हा ह्या कायद्यामध्ये सांगतील की स्टेट गव्हर्नमेंट शुड नोटिफाय अ डेट ऑन विच हा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी होईल, तर मग त्या केसमध्ये आपण युनियन टेरिटरीच्या केसमध्ये कोण असेल स्टेट गव्हर्नमेंट, आपल्याला माहिती आहे 239 खाली नेमलेला प्रशासक, ॲडमिनिस्ट्रेटर. हे आर्टिकल 239 इम्पॉर्टंट आहे, खूप लक्षात ठेवा. युनियन टेरिटरीमध्ये आपण जो प्रशासक अपॉइंट करतो, गव्हर्नर, राष्ट्रपती जो प्रशासक अपॉइंट करतो तो आहे आर्टिकल 239 खाली असणारा. मग स्टेटच्या डेफिनेशनमध्ये, स्टेट गव्हर्नमेंट डेफिनेशनमध्ये तो येतो. त्यानंतर ठीक आहे, ट्रिब्युनल. आता सुरू झाली कीवर्ड्स आपले. मी तुम्हाला सांगितलं ह्या कायद्यामध्ये कोणकोणते कीवर्ड्स आहेत. एक मेंटेनन्स अलाउन्स, त्यानंतर ॲपेलेट मेंटेनन्स अलाउन्स. आता सेक्शन 7 मध्ये लक्षात ठेवा, नीट ऐका, सेक्शन 7 मध्ये मेंटेनन्स ट्रिब्युनलची डेफिनेशन दिलेली आहे किंवा त्याची तरतूद केलेली आहे. मेंटेनन्स ट्रिब्युनल म्हणजे न्यायाधिकरण. त्याचं काम काय असतं, न्याय देणं, इश्यू सॉल्व्ह करणं. मग कशाचा इश्यू सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला, मेंटेनन्स संबंधीचा. मग आपण त्याला काय म्हणणार, मेंटेनन्स ट्रिब्युनल. आता तो कसा स्थापन होतो वगैरे आपण ते नंतर बघूया. त्यानंतर पुढचा कीवर्ड आहे ॲपेलेट मेंटेनन्स ट्रिब्युनल, म्हणजे अपिलीय निर्वाह प्राधिकरण. म्हणजे जर मेंटेनन्स ट्रिब्युनलशी तुम्हाला प्रॉब्लेम असेल त्याच्या आदेशाविरुद्ध, तर सिनियर सिटीजन ॲपेलेट मेंटेनन्स ट्रिब्युनलकडे जाणार. तो आहे सेक्शन 15 मध्ये. त्यानंतर पुढचं एक कीवर्ड आहे प्रोटेक्शन ऑफिसर. ते आपलं आहे त्याचे प्रोव्हिजन सेक्शन 18 मध्ये. कारण काय, प्रोटेक्शन ऑफिसर हे एक नवीन कीवर्ड आहे, आपण पुढे बघूया नेमकं काय आहे त्याच्यामध्ये. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ह्या कायद्यामध्ये काय केलं माहिती आहे का, मेंटेनन्स ट्रिब्युनल जे आहे तर आपल्याला माहिती ही क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे आणि ह्या कायद्यामध्ये स्पेशल अशी तरतूद केली गेली की ह्या कायद्यासमोर वकिलांना रिप्रेझेंट करता येणार नाही. ह्या ट्रिब्युनल समोर वकील उपस्थित राहू शकणार नाही. मग ते वयस्कर व्यक्तीच्या, त्या सिनियर सिटीजनच्या बाजूने असो किंवा
जी विरुद्ध पार्टी आपली आहे त्याची मुलं आणि त्याचे नातेवाईक त्यांच्या बाजूनं असो, ह्या कुणाच्याही बाजूनं वकिलाला रिप्रेझेंट करता येणार नाही, वकिलांना अलाउड नाही. खूप महत्त्वाची प्रोव्हिजन आहे सेक्शन 17 मध्ये. लक्षात कसं ठेवायचं, सेक्शन 17 वकिलांना खतरा, वकील त्या ठिकाणी अलाउड नाहीत. मग अशा वेळी कोण अलाउड आहेत, तर तेच सिनियर सिटीजन आणि तेच मुलं स्वतःला रिप्रेझेंट करतील. मात्र त्यामध्ये एक थोडासा सिनियर सिटीजनला थोडासा एक दिलासा दिलेला आहे. त्याला जर इच्छा असेल तर एक प्रोटेक्शन ऑफिसर स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करतो, तो आहे सेक्शन 18 मध्ये. हा एक कीवर्ड झाला आपला प्रोटेक्शन ऑफिसर. हा प्रोटेक्शन ऑफिसर कोण असतो, तर समाज कल्याण अधिकारी जो आहे किंवा किमान त्याच्या रँकचा अधिकारी, तर अशा अधिकाऱ्याला प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून नेमलं जातं. आणि मग असा अधिकारी त्या जर व्यक्तीची जर इच्छा असेल, त्या सिनियर सिटीजनची जर इच्छा असेल तर तो रिप्रेझेंट करू शकतो. आता मी जो तुम्हाला मुद्दा सांगितला की वकिलांना अशा ट्रिब्युनल समोर येण्याचं अलाउड नाही, रिप्रेझेंट करण्याची अलाउड नाही, तर वकिलांनी मिळून हायकोर्टमध्ये केस टाकली आणि केरळ हायकोर्ट जे आहे त्यांना नुकताच आय थिंक 2019 मध्ये निकाल दिला की ही जी प्रोव्हिजन आहे ही अनकॉन्स्टिट्युशनल आहे. त्यामुळे वकिलांना यापुढे या कायद्याअंतर्गत ह्या ट्रिब्युनलमध्ये रिप्रेझेंट करता येईल. ठीक आहे, हे महत्त्वाची प्रोव्हिजन आहे. मात्र अद्यापर्यंत कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली नाही आहे. सध्या तरी कायद्यामध्ये हीच प्रोव्हिजन आहे की वकील अलाउड नाहीत. ठीक आहे, आपण ते पुढे बघणार आहोत. जस्ट संबंध जो आला ट्रिब्युनलचा, त्यामुळे तुम्हाला आपण तिथपर्यंत गेलो. मेंटेनन्स ट्रिब्युनल, प्रोटेक्शन ऑफिसर. ट्रिब्युनल म्हणजे कोण, सेक्शन 7. जेव्हा जेव्हा आता आपला सेक्शन 7 खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा जेव्हा सेक्शन 7 येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला ट्रिब्युनल आठवायला पाहिजे, मेंटेनन्स ट्रिब्युनल जो न्याय देणार आहे. ठीक आहे, सेक्शन 7 नुसार असलेले मेंटेनन्स ट्रिब्युनल. त्यापुढे आहे वेलफेअर. म्हणजे काय, वेलफेअर म्हणजे ठीक आहे आता जनरल माहिती आहे आपलं कल्याण. कुणाचं कल्याण म्हणजे काय की अन्नाची व्यवस्था, हेल्थ केअर, आरोग्याची व्यवस्था, रिक्रिएशन म्हणजे मनोरंजनात्मक साधनं, रिक्रिएशन सेंटर्स अँड अदर ॲम्युनिटीज नेसेसरी फॉर सिनियर सिटीजन. इतर सर्व सोयीसुविधा ज्या त्या सिनियर सिटीजनला आवश्यक आहे. आता वेलफेअरची डेफिनेशन का बघितली आपण, कायद्यामध्ये आपलं नाव काय आहे, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन्स. वेलफेअर सुद्धा आहे. तर मग ह्या वेलफेअरसाठी तरतूद काय केलेली आहे आपण, ओल्ड एज होम्स सेक्शन 19 सेक्शन 19 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सेक्शन 19 मध्ये ओल्ड एज होम्सची तरतूद केलेली आहे आणि सेक्शन 20 मध्ये मेडिकल फॅसिलिटीची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्या वयस्कर लोकांसाठी बेड उपलब्ध असावेत, त्यांच्यासाठी वेगळी रांग असावी. मग सेक्शन 19 आणि सेक्शन 20 आपल्याला वेलफेअरबद्दल सांगतं. सेक्शन 18 पर्यंत आपल्याला फक्त मेंटेनन्स बघायचं आहे आणि सेक्शन 19-20 मध्ये आपल्याला सेक्शन 18 पर्यंत मेंटेनन्स आणि सेक्शन 19-20 मध्ये वेलफेअर. ठीक आहे, जे हेल्थ केअर बद्दल आहे ते सेक्शन 20 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आणि रिक्रिएशन सेंटर वगैरे जे आहे ते वृद्धाश्रमाची तरतूद ती सेक्शन 19 मध्ये दिलेली आहे. हा झाला आपला डेफिनेशनचा पार्ट. सोपं आहे तुलनेने, फारशा कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन्स नाही आहे. इव्हन यातलं कोणतंही सेक्शन कॉम्प्लिकेटेड नाही आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं की हा 20 सेक्शनमध्ये हा कायदा पूर्ण आवरून घेता आला असता, पण छोट्या छोट्या तरतुदीसाठी वेगवेगळे सेक्शन त्याने दिलं आहे. आता सेक्शन 3 काय सांगतं, ॲक्ट टू हॅव ओव्हर रायडिंग इफेक्ट. माहिती आहे आपल्या प्रत्येक कायद्यामध्ये आपण हे बघतो की ज्यावेळी दुसऱ्या कायद्याशी याचा हे होईल, काय म्हणतात त्याला, कॉन्ट्रडिक्टरी होईल, त्यावेळेस ह्या कायद्याची तरतुदी लागू राहतील. ठीक आहे, इव्हन दिवाणी न्यायालयाला सुद्धा बंधनं घातलेली आहेत की ह्या मेंटेनन्स ट्रिब्युनलच्या आदेशा विरोधात सुद्धा कोर्टाला त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. ठीक आहे, सेक्शन 3 झालं, सोपं आहे. आता सेक्शन 4. सेक्शन 4 मध्ये मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स. आता आपला मेंटेनन्सचा विषय चालू झाला. 2चे पार्ट आहेत, मेंटेनन्स आणि वेलफेअर. आता सेक्शन 4 पासून मेंटेनन्स चालू झालं. आता काय सांगतं सेक्शन 4, व्यवस्थित ऐका. आपण त्याचे तुकडे पाडून त्याचा पूर्ण त्या वाक्याचा अर्थ काढलेला आहे. सिनियर सिटीजन्स वयस्कर माणसे, त्याचप्रमाणे कोण, पॅरेंट्स कोण, पालक. 60 वर्षापूर्वील वयस्कर माणसे, त्याचप्रमाणे पालक काय करतील, कसे ते की अनेबल टू मेंटेन हिमसेल्फ फ्रॉम हिज ओन अर्निंग. त्याच्या स्वतःच्या कमाईमधून तो स्वतःला मेंटेन करणे, त्या निर्वाह चालवण्यास तो अक्षम आहे, सक्षम नाही. कोण, पॅरेंट्स किंवा सिनियर सिटीजन्स. और आउट ऑफ द प्रॉपर्टी ऑफ हिम, किंवा त्याच्या संपत्तीमधून, त्याच्या कमाईमधून किंवा त्या संपत्तीमधून तो त्याचा निर्वाह करण्यास असमर्थ आहे. मग अशा वेळेस काय करता येईल, सेक्शन 5 नुसार अर्ज करता येईल. आपला पूर्ण कायदा 2 गोष्टींभोवती फिरतोय, मेंटेनन्स आणि वेलफेअर. आता आपण बघतोय मेंटेनन्स. मग मेंटेनन्ससाठी काय करता येईल, सेक्शन 5 नुसार अर्ज करता येईल. मग तो कसा करायचा, त्याच्यामध्ये पुढे काय काय तरतुदी आहेत ते पुढे आपण बघतोय. सध्या फक्त आपण सेक्शन 4 बघूया.
मग असे पॅरेंट्स किंवा सिनियर सिटीजन सेक्शन 5 नुसार अर्ज करतील. त्याचप्रमाणे पुढे काय सांगितलं ह्या कायद्यामध्ये की पॅरेंट्स ऑर ग्रँड पॅरेंट्स, काय पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स कुणाविरुद्ध करते. आता असा अर्ज जो करायचा सेक्शन 5 खाली जो अर्ज करावायचा आहे, आता अर्ज कुणाच्या विरोधात करायचा, तर जर ते पालक असतील किंवा आजी आजोबा असतील ग्रँड पॅरेंट्स, तर ते कुणाविरोधात करतील, अगेन्स्ट वन ऑर मोर ऑफ हिज चिल्ड्रेन नॉट बिईंग मायनर, त्याच्या एक किंवा अधिक असणाऱ्या चिल्ड्रेन विरुद्ध. चिल्ड्रेन, आता तुम्ही म्हणाल मग ग्रँड पॅरेंट्स आहे, मग चिल्ड्रेन शब्द कसा आला, तर आपण चिल्ड्रनची डेफिनेशन बघितली आहे, त्याच्यामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो, सन डॉटर, ग्रँडसन, ग्रँड डॉटर, म्हणून हा शब्द इथे आला चिल्ड्रन. चिल्ड्रन त्या रिलेशनमध्ये आहे. म्हणजे जर आई वडील किंवा आजी आजोबा असतील ते त्यांच्या मुलाविरुद्ध किंवा नातवाविरुद्ध असा अर्ज करू शकतात, सेक्शन 5 नुसार अर्ज करू शकतात. आणि जर चाइल्डलेस सिनियर सिटीजन असेल, मुलगा नसलेला, मुलं मुली नसलेला वयस्कर व्यक्ती जर असेल, तर तो कुणाविरुद्ध करणार, रिलेटिव्ह, अगेन्स्ट रिलेटिव्ह. आणि रिलेटिव्ह डेफिनेशन आपण बघितली आहे. आता तुम्ही जर ती डेफिनेशन जर बघितली नसती रिलेटिव्हची आणि डायरेक्ट हा सेक्शन जर वाचला असता, मग तुम्ही काय म्हणले असते की बाबा जो चाइल्डलेस सिनियर सिटीजन आहे तो डायरेक्ट रिलेटिव्ह विरुद्ध असं ॲप्लिकेशन करू शकतो. मग एखाद्या वकिलानं असं धरूया आपण सेक्शन 2 वाचलाच नाही या कायद्याचा आणि त्यानं फक्त हे सेक्शन वाचलं आणि तो जर जज समोर गेला आणि सांगायला लागला की बाबा जो चाइल्डलेस सिनियर सिटीजन आहे, माझा जो अशील आहे तो त्याला मुलं मुली नाहीत आणि म्हणून तो त्याच्या आतेभावावर किंवा आते बहिणी भावाच्या मुलावर केस टाकतोय. पण आपल्या माहिती रिलेटिव्ह डेफिनेशनमध्ये काय आहे की तो त्याचा संपत्तीचा कायदेशीर वारस पाहिजे. ठीक आहे, हे सेक्शन 2G मधला GR आपण हा शब्द बघितला तर GR, आर फॉर रिलेटिव्ह आणि जी म्हणजे 2G, सेक्शन 2G मध्ये आपण ही प्रोव्हिजन बघितली होती रिलेटिव्हची. ठीक आहे, पुढे काय सांगतो हा सेक्शन, पॅरेंट्स किंवा सिनियर सिटीजन्सला सामान्य जीवन व्यतीत करता यावे इतक्या गरजा पुऱ्या करणे याचाही मेंटेनन्समध्ये समावेश होतो. म्हणजे एक जनरलाइज प्रोव्हिजन आहे, त्याच्या रेग्युलर ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या पॅरेंट्सच्या किंवा सिनियर सिटीजन्सच्या त्यांचासुद्धा निर्वाहामध्ये समावेश होतो. त्याचप्रमाणे जर एकापेक्षा जास्त रिलेटिव्ह वारसदार असतील तर ज्या प्रमाणात त्यांना संपत्ती भेटेल त्या प्रमाणात निर्वाह भत्ता द्यावा. आता ही निर्वाह भत्ता कसा द्यायचा पुढे आपण बघणार आहोत. पण जे वारसदार किंवा जे मुलं मुली आहेत ते एकापेक्षा जास्त असतील तर ज्या प्रमाणात त्यांना संपत्ती भेटते, समजा 3 जण असतील मुलं वारसदार असतील, मग त्यांना 33% भेटते, तर त्यांनी जो निर्वाह भत्ता जो आहे तो सुद्धा 33% द्यायला पाहिजे. हे झालं आपलं सेक्शन 4. त्यानंतर सेक्शन 5, आता ॲप्लिकेशन करण्याची वेळ आली. आता सिनियर सिटीजन काय करेल, ॲप्लिकेशन करेल. कुणाकडे ॲप्लिकेशन करेल, मेंटेनन्स ट्रिब्युनलकडे. मेंटेनन्स ट्रिब्युनल कोणत्या सेक्शनमध्ये आहे, सेक्शन 7 मध्ये. मग आता तो ॲप्लिकेशन कसा करेल बघा. आता ॲप्लिकेशन करण्याचा अधिकार कुणाकुणाला आहे, नंबर 1 तो स्वतः सिनियर सिटीजन करू शकतो किंवा पॅरेंट, बाय सिनियर सिटीजन ऑर पॅरेंट ॲज द केस मे बी, ते स्वतः अर्ज करू शकतात. किंवा 5B नुसार ऑर्गनायझेशन, एनी अदर पर्सन ऑर ऑर्गनायझेशन ऑथराइज्ड बाय हिम, त्यानं अधिकार दिलेला आहे अशी कोणतीही इतर व्यक्ती किंवा संघटना. मग ऑर्गनायझेशन संबंध कशाशी येतो, सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 नुसार स्थापन झालेल्या संस्था. अशी कोणतीही संस्था चालणार नाही, ती नोंदणीकृत संस्था असायला हवी. ठीक आहे. त्यानंतर न्यायाधिकरण जे आहे ते स्वतःहून दखल घेऊ शकेल. न्यायाधिकरण स्वतःहून दखल घेऊ शकेल. सुमोटो सुद्धा जे मेंटेनन्स ट्रिब्युनल आपण बघणार आहोत ते मेंटेनन्स ट्रिब्युनल सुमोटो सुद्धा त्याची दखल घेऊ शकतं. कोण कोण अर्ज करू शकतं, एक सिनियर सिटीजन किंवा पॅरेंट स्वतःहून अर्ज करू शकतात किंवा त्यानं ऑथराईज केलेला कोणताही इतर व्यक्ती किंवा संघटना, मात्र ती संघटना नोंदणीकृत असायला हवी. कोणत्या कायद्यानुसार, सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860. त्यानंतर पुढं आहे इंटरिम मेंटेनन्स. आता सेक्शन 5 खालीच काही डेफिनेशन दिलेले आहेत. इंटरिम मेंटेनन्स म्हणजे काय, आपण म्हणतो इंटरिम ऑर्डर, इंटरिम मेंटेनन्स म्हणजे ही प्रोसिजर चालू आहे, निर्वाह भत्त्यासंबंधी समजा ती केस चालू आहे, त्या दरम्यान सुद्धा अशी ऑर्डर तो न्यायाधिकरणचा जो हेड आहे, जो अध्यक्ष आहे, तर तो न्यायाधिकरणचा अध्यक्ष अशी ऑर्डर देऊ शकतो इंटरिम मेंटेनन्सची, म्हणजे मध्यावधी भत्ता. या कलमाखाली कार्यवाही चालू असताना ट्रिब्युनल ऑर्डर करतो. काय ऑर्डर करतो, कुणाला ऑर्डर करतो तो, चिल्ड्रनला किंवा रिलेटिव्हला ॲज द केस मे बी. अशा चिल्ड्रन किंवा रिलेटिव्हला असा आदेश देण्यात येईल.
कशाचा? इंटरिम मेंटेनन्सचा. आता प्रोसिजर कशी आहे, आता आपण एक कॉमन बघूया प्रोसिजर कशी आहे. अर्ज प्राप्त झाला, ठीक आहे, त्यानंतर काय होईल, नोटीस देण्यात येईल. कुणाला? दोन्ही पक्षांना नोटीस देण्यात येईल किंवा विरोधी पक्षाला नोटीस देण्यात येईल. म्हणून नोटीस दिल्यावर काय होईल, त्या पक्षकारांना बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल, दोन्ही पक्षांना बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. आणि त्यानंतर एन्क्वायरी फॉर डिटरमाइनिंग अमाऊंट ऑफ मेंटेनन्स, जो निर्वाह भत्ता आहे तो एकूण किती असावा त्याच्याबद्दल प्रोसिजर चालू होईल, दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर. इन जनरल आहे, यात लक्षात ठेवण्यासारखं फार विशेष नाही आहे. नंतर अर्ज काय आहे की 90 दिवसाच्या आत निकाली काढायचा आहे. ही महत्त्वाची प्रोव्हिजन आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा, 90 दिवसाच्या आत. आता तुम्ही म्हणाल हे फॅक्च्युअल गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या? आता प्रत्येक वेळेस आपल्यामध्ये आहे की बाबा 60 दिवसाच्या आत निकाली काढायचं, किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जो आहे तो 30 दिवसामध्ये तो माहिती देण्यात आलेली पाहिजे, मग अपील किती दिवसाच्या आत करायची. तर हे सगळ्या तुम्ही एक सेपरेट तुमच्या शॉर्ट नोट्स रेडी पाहिजे, ज्या तुम्ही रेग्युलर वाचल्या पाहिजे आणि एक्झामच्या आधी नक्कीच वाचल्या पाहिजे. इव्हन मी तर म्हणेल की जेव्हा तुमचा पेपर आहे त्याच्या आधीसुद्धा तुम्ही 1-2 तास आधी फक्त कायद्याचं वाचन करायला पाहिजे, ठीक आहे. तर अर्ज कधी करायला पाहिजे, तर 90 दिवसाच्या आतमध्ये तो निकाली काढला पाहिजे. कुणी? ट्रिब्युनलला निकाली काढायला पाहिजे, ठीक आहे. आणि मे एक्सटेंड 30 डेज, त्याच्यामध्ये 30 दिवसाची अजून मुदत तसं न्यायाधिकरण घेऊ शकतं. 90 अधिक 30 पण मॅक्झिमम 120 दिवसामध्ये असा अर्ज हा निकाली काढायला पाहिजे, ठीक आहे. पुढे काय आहे की एक किंवा अधिक व्यक्तीच्या विरोधात असा अर्ज करता येईल, म्हणजे जे तुमचे वारसदार आहेत, जे त्या पॅरेंट्सचे किंवा सिनियर सिटीजनचे वारसदार आहेत, अशा एक किंवा अधिक व्यक्तीच्या विरोधात असा अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे चिल्ड्रन आणि रिलेटिव्हसुद्धा यामध्ये इतर व्यक्तीला सामावून घेतील. समजा एखाद्या व्यक्तीने काय केलं की एकाच मुलाच्या विरोधात असा अर्ज टाकला की यांना मला निर्वाह भत्ता द्यावा, एखादा मुलगा त्याचा लाडका आहे, मग त्याच्या विरोधात त्यानं नाही केलं, तर असा मुलगा ज्याच्या विरोधात अर्ज आलेला आहे तो मुलगा सुद्धा स्वतःहून न्यायाधिकरणाला सांगू शकतो की तो सुद्धा आहे बघा, त्याला सुद्धा ओढा, त्याला सुद्धा तो सुद्धा जबाबदार आहे. तर चिल्ड्रन किंवा रिलेटिव्ह आहे हे इतर व्यक्तीला सुद्धा सामावून घेऊ शकतील ह्या अर्जामध्ये, ठीक आहे. हा झाला आपला सेक्शन 5. सेक्शन 5 मध्ये जनरल आहे, निर्वाह भत्ता मिळण्यासाठी अर्ज करायचा आहे, तो कोण करेल हे सांगितलेलं आहे. तो स्वतः व्यक्ती करू शकतो, त्यांना ऑथराईज केलेली व्यक्ती करू शकते, किंवा न्यायाधिकरण स्वतःहून दखल घेऊ शकतं. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. आणि जे अर्ज असा आल्यानंतर 90 दिवसाच्या आतमध्ये तो निकाली काढण्याचं बंधन आहे. मॅक्झिमम अजून 30 दिवस त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात, ठीक आहे. आणि इंटरिम मेंटेनन्स वगैरे ह्या लक्षात राहण्यासारख्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये फारसं काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये पुढे अजून काय दिलं की मेंटेनन्स ऑर्डर एकाहून अधिक व्यक्तीच्या विरोधात असेल व त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याच्या जबाबदारीवर फरक पडत नाही. म्हणजे मेंटेनन्स ऑर्डर जेव्हा येईल आणि सांगितलं जाईल की जर समजा एक किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या विरोधात अशी मेंटेनन्स ऑर्डर आहे आणि प्रत्येकाला सांगितलं की तू एवढी रक्कम द्यायची, तू एवढी रक्कम द्यायची, आणि समजा एखादा एक्सपायर झाला तर दुसऱ्याच्या रकमेवर फरक पडत नाही, त्याची रक्कम तेवढी चालू राहील. म्हणजे असं होणार नाही की बाबा तो मेला म्हणून आता मी देणार नाही, असं काही नाही, तर ती जबाबदारी त्याची कंटिन्यू राहील, ठीक आहे. त्याचप्रमाणे आदेशात नमूद केलेला निर्वाह भत्ता आणि एक्सपेन्सेस फॉर प्रोसिडिंग्स चा आदेश दिल्याच्या तारखेपासून लागू होईल किंवा अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून लागू होईल. आता याच्यामध्ये बघा काय सांगितलंय की कशाचा एक्सपेन्सेस द्यायचा आहे, कशाचा भत्ता द्यायचा आहे. नंबर 1 निर्वाह भत्ता तर आहेच, मेंटेनन्स अलाउन्स तर आहेच, त्याचप्रमाणे एकूण जी ही प्रोसिजर आहे अर्ज करण्याची एटसेट्रा यासाठी सुद्धा खर्च लागलेला आहे. त्याला काय म्हणतो आपण? एक्सपेन्सेस फॉर प्रोसिडिंग्स. हा टोटल खर्च जो आहे हा त्या जो रिस्पॉन्डंट आहे, कोण? चिल्ड्रन किंवा रिलेटिव्ह यांच्याकडून वसूल केला जातो. मग कोणत्या तारखेपासून? एकतर ज्या दिवशी अर्ज आला त्या तारखेपासून ती वसुली चालू होईल, किंवा त्या आदेशामध्ये जी तारीख नमूद आहे त्या तारखेनुसार. म्हणजे ही कोणावर डिपेंड करेल? तो मेंटेनन्स ट्रिब्युनलचा जो अध्यक्ष आहे, जो हेड आहे, त्याच्यावरती डिपेंड करेल. आता एक जनरल लक्षात ठेवा, मेंटेनन्स ट्रिब्युनल कुठे स्थापन केली जातात माहिती आहे का? की आपल्याकडे जे SDM आहेत, हे तालुक्याच्या वर कोण असतो? तहसीलदारच्या वर SDM असतो. अशा SDM लेवलवर ह्या मेंटेनन्स ट्रिब्युनलची स्थापना केलेली आहे. आणि जी ॲपेलेट मेंटेनन्स ट्रिब्युनल आहे, जे अपील करायची आहे, ती त्याच्याही वर म्हणजे डायरेक्ट जिल्हाधिकारीकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असं ॲपेलेट मेंटेनन्स ट्रिब्युनल स्थापन केलेलं आहे. तर ह्या मेंटेनन्स ट्रिब्युनलकडे अर्ज येतो, तो अर्ज त्यांना 90 दिवसाच्या आतमध्ये निकाली काढावा लागतो. त्याचप्रमाणे समजा तसा आदेशामध्ये जो त्यांना निर्वाह भत्ता देण्याचा जो आदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये तो तारीख नमूद करू शकतो. जो डेप्युटी कलेक्टर आहे तो तारीख नमूद करेल की एवढ्या तारखेपासून यानं एवढा निर्वाह भत्ता द्यावा, ठीक आहे. अर्ज सादर केलेल्या दिनांकापासून लागू होईल जर आदेशात तसे नमूद असेल तर.
याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे फक्त की निर्वाह भत्त्याचे आदेश कधीपासून लागू राहील, एकतर अर्ज केल्याच्या तारखेपासून किंवा आदेशामध्ये आदेश दिल्याच्या तारखेपासून, ज्या दिवशी आदेश दिला त्या तारखेपासून तो लागू राहील. त्यानंतर पुढे काय दिलं आहे, जर आदेशाचा भंग झाला. आता सेक्शन 5 थोडा त्यांनी जास्त डिटेलमध्ये नेला, म्हणजे तुम्हाला अजून तुम्ही मेंटेनन्स ट्रिब्युनलचा अभ्यास केलेला नाही आहे, मेंटेनन्स ऑर्डरचा अभ्यास केलेला नाही आहे, तरीसुद्धा यांनी आतापासूनच ते सुरू केलं. तर इनफॅक्ट म्हणजे अगोदर मेंटेनन्स ट्रिब्युनलबद्दल वगैरे माहिती सांगायला पाहिजे होती, की जी सेक्शन 7 पुढे घेतलेलं आहे ते अगोदरच माहिती सांगून त्यानंतर हे पूर्ण प्रोसिजर द्यायला हवी होती. मात्र यांनी सेक्शन 5 मध्ये सगळं सांगून दिलेलं आहे. तर सेक्शन 5 मध्ये अजून पुढे काय सांगितलं की जर आदेशाचा भंग केला, जर जो आता आदेश दिलेला आहे मेंटेनन्स ट्रिब्युनलनं त्या आदेशाचा जर भंग केला तर काय, दंड वसुलीसाठी वॉरंट. आता हा शब्द महत्त्वाचा आहे, दंड वसुलीसाठी वॉरंट निघेल. आता वॉरंट दिलेल्या तारखेपर्यंत जितका भत्ता थकीत असेल, दिलेल्या तारखेपर्यंत जितका भत्ता थकीत असेल, ज्या दिवशी वॉरंट इश्यू केलं त्या तारखेपर्यंत जेवढी अमाऊंट त्यानं भरलेली नाही तेवढी अमाऊंट त्यासाठी, तसेच कार्यवाहीच्या खर्चासाठी, म्हणजे परत ही मेंटेनन्स ऑर्डर करण्यासाठी कार्यवाही करावी लागली, त्या व्यक्तीला जो सिनियर सिटीजन किंवा पॅरेंट जो आहे त्याला परत एकदा मेंटेनन्स ट्रिब्युनलकडे जावं लागलं आणि सांगावं लागलं की असा माझा मुलगा तुम्ही सांगितलेला निर्वाह भत्ता देत नाही तो, मग त्यासाठी खर्च लागला, तर तो खर्चसुद्धा वसूल करण्याचा आदेश या वॉरंटमध्ये असतो. आणि त्या तारखेपर्यंत जी अमाऊंट ड्यू आहे, एकूण समजा असं धरून त्यानं 2 हप्ते थकवले, 2 हप्ते दिलेच नाही 2 महिन्याचे, तर तसे हप्तेसुद्धा तेवढी अमाऊंट जी आहे ती वसूल करण्यासाठी वॉरंट निघेल. आता पहिला टप्पा आहे वॉरंटचा, आणि वॉरंट जर भरला नाही त्यानं, म्हणजे वॉरंट निघाल्यानंतर काय राहील, त्याला 1 महिन्याची जेल. आणि जर त्यानं लवकर भरणा केला तर ज्या तारखेपर्यंत तो भरणा करेल त्या तारखेपर्यंत, समजा वॉरंट निघालं त्यानं लगेच ती अमाऊंट पे केली तर त्याला जेल होणार नाही. मात्र त्यांना वॉरंट आल्यानंतर सुद्धा जर तो 3 दिवस त्यानं अमाऊंट भरली नाही तर 3 दिवसाची जेल होईल. मात्र मॅक्झिमम किती जेल होईल, मॅक्झिमम 1 महिना. हे लक्षात ठेवा, मॅक्झिमम 1 महिना. त्याचप्रमाणे ह्या कायद्याखालील जे अपराध आहेत हे बेलेबल आहेत, जामीनपात्र आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये जामीन घेण्याचा अधिकार आहे, आणि कॉग्निजेबल आहेत, दखलपात्र आहेत. ठीक आहे, जर लवकर भरणा केला तर त्या तारखेपर्यंत. आता एक त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की त्यांना जो सिनियर सिटीजन आहे आणि जेव्हा अमाऊंट ड्यू होते, त्याला निर्वाह भत्ता भेटत नाही मुलाकडून किंवा त्याच्या नातेवाईकाकडून, तेव्हा त्यानं काय करायला पाहिजे, 90 दिवसाच्या आतमध्ये अर्ज करायला पाहिजे, किंवा मला असा तुम्ही ऑर्डर दिली होती मेंटेनन्स अलाउन्ससाठी आणि माझा मुलगा 2 महिने झाले तरीसुद्धा अशी अमाऊंट भरत नाही आहे. तेच जर समजा त्यानं 5 महिन्यानं 6 महिन्यानं जर केला अर्ज तर तो स्वीकारला जाणार नाही, वॉरंट निघणार नाही. ठीक आहे, म्हणजे रक्कम ड्यू झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आतमध्ये न्यायाधिकरणाकडे अर्ज केल्याशिवाय नो वॉरंट, अशा ट्रिब्युनलकडे अर्ज करायला पाहिजे. किती, 3 महिन्याच्या आत. 3 महिन्याच्या आत त्या सिनियर सिटीजननं ट्रिब्युनलकडे अर्ज करायला हवा. ठीक आहे, हे आपण बघितलं सेक्शन 5 मध्ये ओव्हरऑल की कसा आदेश पारित होतो मेंटेनन्स निर्वाह भत्त्यासाठी, आणि जर त्या आदेशाचा भंग केला तर त्यासाठी शिक्षेची तरतूद काय आहे. पुढे आहे सेक्शन 6. आता सेक्शन 5 नुसार कार्यवाही कशी होईल, तर कुठे होईल आणि कशी होईल, तर अर्जदार राहतो किंवा शेवटी राहत होता त्या ठिकाणी, एखाद्या जिल्ह्यामध्ये अर्जदार राहतोय किंवा पूर्वी राहत होता, समजा पूर्वी तो औरंगाबादला राहत होता, आता तो पुण्याला सेटल झालेला आहे, तर तो औरंगाबादला सुद्धा कार्यवाही सुरू करू शकतो. त्याचप्रमाणे किंवा त्याचे मुलं किंवा रिलेटिव्ह राहतात अशा जिल्ह्यात सुरू करता येईल. ज्यांच्या विरुद्ध तो केस प्रोसीड करतोय असे मुलं समजा नागपूरला जरी राहत असतील तरी तो नागपूरला अशी कार्यवाही सुरू करू शकतो. ह्या 2 ठिकाणी तो कार्यवाही सुरू करू शकतो. त्याचप्रमाणे सेक्शन 5 नुसार अर्ज आल्यावर ज्यांच्या विरोधात अर्ज आहे त्यांच्या उपस्थितीसाठी न्यायाधिकरण आदेश काढेल. आता ज्यांच्या विरोधात अर्ज आलेला आहे त्यांना बोलवणं भाग आहे, त्यांचं म्हणणं काय सांगा बाबा, हे न्यायाधिकरण करणं भाग आहे, मग आदेश तसा आदेश न्यायाधिकरण काढेल. त्याचप्रमाणे यांना JMFFC म्हणजे कोण, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांचे अधिकार अशा न्यायाधिकरणाला असतील. ठीक आहे, हा झाला सेक्शन 6. त्याचप्रमाणे जर उपस्थित राहण्यास टाळाटाळ केला, सेक्शन 6 खालीच आहे, उपस्थित राहण्यास टाळाटाळ केला त्या व्यक्तीला किंवा जो चिल्ड्रन किंवा हे आहे त्यांचं मग म्हणणं ऐकल्याशिवाय एकतर्फी निकाल दिला जाईल, एक्स पार्टी ऑर्डर. त्याचप्रमाणे भारताबाहेर मुले किंवा नातेवाईक असतील, जर मुलं आणि नातेवाईक हे भारताबाहेर राहत असतील तर समन्स टू देम थ्रू ऑथॉरिटी स्पेसिफाईड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार
न ऑथराईज केलेल्या ऑथॉरिटीमार्फत त्यांना समन्स बजावले जाईल जर मुलं आणि नातेवाईक हे देशाच्या बाहेर राहत असतील. त्याचप्रमाणे कारण की हा कायदा कुणाला लागू आहे, भारताबाहेर राहणाऱ्या लोकांना सुद्धा लागू आहे. सेक्शन 5 खालील सुनावणीपूर्वी, आता सेक्शन 5 खाली जे आपण बघितलं की मेंटेनन्ससाठी अर्ज करायचा, मग सुनावणी होणार, नोटीस येणार, दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून मेंटेनन्स ऑर्डर जी आहे ती निघणार, मग जर ती भरली नाही तर मग काय आहे. तर ही सुनावणी म्हणजे सेक्शन 5 खाली जी सुनावणी आहे त्या सुनावणीपूर्वी अगोदर आहे कॉन्सिलेशन ऑफिसर. आता मित्रांनो बघा, हे नातं जे आहे हे कौटुंबिक नातं आहे, म्हणजे कौटुंबिक स्तरावरच्या ह्या गोष्टी आहेत आणि कोणत्याही शासनाचा किंवा कायद्याचा उद्देश हा समाजामध्ये सलोखा ठेवण्याचा असतो. आणि ज्यावेळी पती पत्नीमधलं वाद असतो किंवा मुलगा आणि त्याच्या आईवडिलांमध्ये वाद असतो तर एक कॉन्सिलेशन ऑफिसर म्हणजे जो दोघांमध्ये समेट घडवून आणेल असा कॉन्सिलेशन ऑफिसर नेमला जातो की तुम्ही बाबा ठीक आहे तुमची केस आम्हाला अशी प्राप्त झाली, मात्र आमचं असं म्हणणं आहे की कॉन्सिलेशन करण्याचे म्हणजे डायरेक्ट प्रोसीड करण्याच्या आधी तुम्ही एकदा कॉन्सिलेशन करून घ्या, तुमच्यामध्ये जर समेट होत असेल तर आपण तसं बघूया, परस्पर समझोता झाला तर पुढे जाण्याची गरज नाही. म्हणजे आपण जो डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट बघणार आहोत पुढचा, त्याच्या सेक्शन 13 मध्ये सेक्शन 13 मध्ये सुद्धा आय थिंक सेक्शन 14 मध्ये कॉन्सिलेशनची प्रोव्हिजन आहे की जर पत्नीनं त्या पतीच्या विरोधामध्ये किंवा ज्याच्यापासून डोमेस्टिक व्हायलन्स होतोय त्याच्या विरुद्ध जर अशी केस दाखल केली तर त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्सिलेशनची तरतूद आहे. त्यामुळे डायरेक्ट ही केस चालू होणार नाही, आधी कॉन्सिलेशन होईल. मग ह्या केसमध्ये सुद्धा आहे सेक्शन 5 नुसार त्या वयस्कर व्यक्तीला किंवा पॅरेंट्सला अर्ज करण्याचा अधिकार आहे. मात्र असा अर्ज करण्यापूर्वी असा अर्ज आल्यानंतर प्रोसीड करण्यापूर्वी कॉन्सिलेशन ऑफिसरकडे रेफरन्स केला जातो. मेंटेनन्स ट्रिब्युनल काय करेल, या कॉन्सिलेशन ऑफिसरकडे ते रेफरन्स देईल आणि त्याचं म्हणणं विदिन 1 मंथ तो टोटल त्याचं हे सांगेल की बाबा कसं नेमकं प्रकरण कसं आहे हे पूर्ण ते मेंटेनन्स ट्रिब्युनलला सांगेल. समजा जर झाला तर ठीक आहे, नाही झाला तर मग न्यायाधिकरणाकडे केस चालू राहील. जर समजा झाला तर न्यायाधिकरण तसा आदेश पारित करेल. ठीक आहे, म्हणजे कॉन्सिलेशन ऑफिसर जो सांगेल आणि जर दोघांचंही म्हणणं ऐकून घेतल्यानंतर दोघंही कॉन्सिलेशन ऑफिसर असं म्हणतोय त्या अटींना दोघांची मान्यता असेल तर मग ट्रिब्युनल जास्त डोकं लावणार नाही, ट्रिब्युनल तशी ऑर्डर पारित करून देईल. पण दोघांपैकी एकाला जरी त्या कॉन्सिलेशन ऑफिसरचं म्हणणं मान्य नसेल तर मग ट्रिब्युनल स्वतःची कार्यवाही सुरू करेल. ठीक आहे, हे कॉन्सिलेशन ऑफिसर हा पुढचा आपला कीवर्ड आहे. आता कॉन्सिलेशन ऑफिसर कोण हे महत्त्वाचं आहे ते आपण आता बघूया. कॉन्सिलेशन ऑफिसर कोण असेल, कुणाला नेमता येईल कॉन्सिलेशन ऑफिसर म्हणून. तर कॉन्सिलेशन ऑफिसर कोण असेल, नंबर 1 पर्सन ऑर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अन ऑर्गनायझेशन अंडर सेक्शन 5(1). आपण सेक्शन 5(1)(b) मध्ये बघितलं की सेक्शन 5 खाली मेंटेनन्ससाठी अर्ज कोण करू शकतं, ती व्यक्ती स्वतः करू शकते किंवा त्यानं ऑथराईज केलेली संघटना किंवा व्यक्ती जी 1860च्या कायद्याखाली नोंदणीकृत आहे किंवा न्यायाधिकरण सुमोटो दखल घेऊ शकते. मग सेक्शन 5 खाली जी ऑर्गनायझेशन आपण जी बघितली ती ऑर्गनायझेशन कॉन्सिलेशन ऑफिसर म्हणून सुद्धा या ठिकाणी काम करू शकते, कॉन्सिलेशन ऑफिसर म्हणून. आणि त्याचप्रमाणे कोण, मेंटेनन्स ऑफिसर. माफ करा, मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगताना सेक्शन 18 खाली प्रोटेक्शन ऑफिसर हा शब्द वापरला होता, तो ॲक्च्युअली डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये आहे. इथे आहे मेंटेनन्स ऑफिसर. मेंटेनन्स ऑफिसर सेक्शन 18 खाली नेमलेला असतो. कोणी नेमतं, हे मेंटेनन्स ऑफिसर स्टेट गव्हर्नमेंट नेमतं. कशासाठी नेमतं, कारण की इथं वकिलांना पाबंदी आहे मेंटेनन्स ट्रिब्युनलसमोर. मग जर वयस्कर व्यक्तीच्या बाजूनं त्याची बाजू मांडण्यासाठी जर त्याला वाटलं, वयस्कर व्यक्तीला वाटलं किंवा त्या पॅरेंट्सला वाटलं तर असा मेंटेनन्स ऑफिसर नेमता येतो. मग त्याचप्रमाणे दुसरं काम सुद्धा काय आहे, कॉन्सिलेशन ऑफिसर म्हणून सुद्धा तो काम करू शकतो समेट घडवण्यासाठी. नंबर 1 ती ऑर्गनायझेशन आपण बघितली, नंबर 2 मेंटेनन्स ऑफिसर बघितला, किंवा एनी अदर पर्सन नॉमिनेटेड बाय ट्रिब्युनल, तो ट्रिब्युनलला नॉमिनेट केलेला इतर कोणताही पर्सन. इथं क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इन्क्लूड्स इन द डेफिनेशन ऑफ कॉन्सिलेशन ऑफिसर. नंबर 1 ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड अंडर 1860 अंडर सेक्शन 5(1), किंवा नंबर 2 अशी संस्था असा मेंटेनन्स ऑफिसर जो सेक्शन 18 खाली स्टेट गव्हर्नमेंटने नेमलेला आहे. आणि नंबर 3 कोण, पर्सन नॉमिनेटेड बाय दॅट ट्रिब्युनल. ह्या तिघांचाही ऑल ऑफ धिस यांचा समावेश होतो. हे लक्षात ठेवा, मेंटेनन्स ऑफिसर यातल्या यात महत्त्वाचं आहे. सेक्शन 18 मध्ये त्याचा समावेश होतो. सेक्शन 18 मध्ये आपण बघणार आहोत ते. ठीक आहे, आता पुढे जाऊया. सेक्शन 7
आता हा वन ऑफ द इम्पॉर्टंट सेक्शन आहे, महत्त्वाचा सेक्शन आहे. तुम्हाला ह्या सेक्शन आता लक्ष देऊन ऐका. मेंटेनन्स ट्रिब्युनल म्हणजे कुठे स्थापन होतो, त्याचा अध्यक्ष कोण असतो, तुम्हाला इन जनरल सांगितलंय. आता पुढे बघूया. बाय हुम, कोणामार्फत? स्टेट गव्हर्नमेंट मार्फत. हा कायदा पूर्ण स्टेट गव्हर्नमेंट रेग्युलेट करतो, पूर्ण स्टेट गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करतो. मग असं मेंटेनन्स ट्रिब्युनल कोण स्थापन करेल? स्टेट गव्हर्नमेंट. कधी स्थापन करेल? विदिन 6 मंथ्स, 6 महिन्याच्या आतमध्ये. फ्रॉम कमेन्समेंट, ज्या दिवशी या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली त्या दिवशी पासून 6 महिन्याच्या आतमध्ये. अंमलबजावणी कधी सुरू होते? आपण सेक्शन 1 मध्ये बघितलं. त्याची अंमलबजावणी, कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकार ज्या दिवशी नोटिफाय करेल अशी तारीख, त्या तारखेनुसार सुरू होते, केंद्र सरकार नाही. मग त्या तारखेपासून 6 महिन्याच्या आतमध्ये असं ट्रिब्युनल नेमायला पाहिजे. कुठे? व्हेअर? फॉर ईच सब डिव्हिजन 1 or more. प्रत्येक सब डिव्हिजनसाठी 1 किंवा अधिक सब डिव्हिजन. म्हणजे जिल्हा असतो आणि जिल्ह्यामध्ये सब डिव्हिजन पाडलेले असतात. ते सब डिव्हिजनसाठी 1 किंवा अधिक मेंटेनन्स ट्रिब्युनल स्थापन करण्यात येतील. चेअरमन कोण असेल? मिनिमम SDO लेवलचा अधिकारी, सब डिव्हिजनल ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर लेवलचा अधिकारी जो आहे तो मिनिमम या ट्रिब्युनलचा अध्यक्ष असतो. त्यानंतर फॉर 2 or more ट्रिब्युनल स्टेट डिवाइड देअर वर्क. समजा एकाच सब डिव्हिजनमध्ये 2 असे मेंटेनन्स ट्रिब्युनल स्थापन केले गव्हर्नमेंटनं, त्यावेळेस त्यांच्या कामाची विभागणीची राज्य सरकार करेल. हे एवढं महत्त्वाचं नाही आहे प्रोव्हिजन. फक्त लक्षात ठेवा कुणामार्फत स्थापना होते, कधी स्थापना होते आणि कुठे स्थापना होते, आणि त्याचा अध्यक्ष कोण असतो? SDO लेवलचा अधिकारी. मग याच्या पुढे काय आहे? हा झाला मेंटेनन्स ट्रिब्युनल. याच्या पुढे आहे सेक्शन 15 मध्ये ॲपेलेट. इथं मेंटेनन्स ट्रिब्युनल सेम राहील. ॲपेलेट मेंटेनन्स ट्रिब्युनल, अपीलीय मेंटेनन्स ट्रिब्युनल, निर्वाह प्राधिकरण, अपीलीय निर्वाह प्राधिकरण असं मराठी त्याचं ट्रान्सलेशन होतं. ते सेक्शन 15 मध्ये आहे. मग तिथे कोण करतं? स्टेट गव्हर्नमेंटच करतं. कुठे करतं? इथे आहे फॉर ईस्ट सब डिव्हिजन, तिथे आहे ॲट डिस्ट्रिक्ट प्लेस, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 1. आणि कोण असतो तिथे हेड? इथे असतो SDM म्हणजे डेप्युटी कलेक्टर, तिथे असतो DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर जो आहे तो तिथे अध्यक्ष असतो. मग याच्या विरुद्ध जे अपील आहेत ते पुढच्या प्राधिकरणाकडे जात असतात. पुढे बघूया आपण ते. हा सेक्शन 7 लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे सेक्शन 8. आता काय सांगितलंय की सेक्शन 5 नुसार चौकशी करताना समरी प्रोसिजरनं घेण्याचा अधिकार आहे. आता समरी प्रोसिजर तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की जे गुन्हे फार गंभीर स्वरूपाचे नसतात आणि 6 महिन्यांपेक्षा जास्त त्याची कारावासी शिक्षा नसते, अशा वेळेस समरी प्रोसिजरनं असे खटले घेता येतात, संक्षिप्तपणे चालवता येतात. तर मग असे खटले सेक्शन 5 नुसार चालवताना समरी प्रोसिजरने घेता येतील. त्याचप्रमाणे ट्रिब्युनलला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. कशासाठी? साक्षी पुरावे घेण्यासाठी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला हजर करणं, त्याची साक्ष घेणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या दिवाणी न्यायालयाचे जे अधिकार असतात तेच ह्या ट्रिब्युनलला अधिकार राहतील. त्याचप्रमाणे क्लेम ऑफ मेंटेनन्स डिसाईड करण्यासाठी त्या विषयातील 1 किंवा अधिक व्यक्तीची चौकशीत सहाय्य करण्यासाठी निवड करता येईल. म्हणजे असं मेंटेनन्स ट्रिब्युनल ज्यावेळी अशी अमाऊंट डिसाईड करत आहे, असा निर्वाह भत्ता डिसाईड करत आहे, तर त्या विषयातील तज्ज्ञ जे आहेत त्यांची सुद्धा मदत घेण्याचा अधिकार अशा ट्रिब्युनलला आहे. हा सेक्शन काय सांगतो? थोडक्यात त्या ट्रिब्युनलचे अधिकार सांगतो. मग थोडक्यात काय की संक्षिप्तपणे घेण्याचा अधिकार आहे त्यांना, दिवाणी न्यायालयाचा अधिकार आहेत. त्याचप्रमाणे जो क्लेम ऑफ मेंटेनन्स आहे तो डिसाईड करताना 1 किंवा अधिक व्यक्तींची मदत घेण्याचे सुद्धा अधिकार आहेत. हा झाला सेक्शन 8. त्यानंतर सेक्शन 9 मेंटेनन्स ऑर्डर. आता हे बघा, हे ऑलरेडी आपण त्या सेक्शन 5 मध्येच शिकताना याचा संबंध आला. सेक्शन 5 मध्येच यांनी जवळपास कायद्यामधला 40% भाग सांगून दिला होता सेक्शन 5 मध्येच. ते सगळे शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत. सेक्शन 5 मध्ये काय? आता सेक्शन 9 परत काय सांगतं? मेंटेनन्स ऑर्डर. आता हे तर आपण ऑलरेडी बघितलंय. कोण देतं? ट्रिब्युनल देतं अशी मेंटेनन्स ऑर्डर. मग यामध्ये काय सांगितलंय की चिल्ड्रन ऑर रिलेटिव्ह निग्लेक्ट्स ऑर रिफ्युजेस टू मेंटेन सिनियर सिटीजन्स अनेबल टू मेंटेन हिमसेल्फ. म्हणजे असे मुलं किंवा नातेवाईक त्यांच्या पॅरेंट्सला किंवा सिनियर सिटीजन्सला त्यांचं पालनपोषण करण्याचा नकार देत असतील तर न्यायाधिकरणाची खात्री झाल्यावर मासिक निर्वाह भत्ता देण्याचा आदेश देऊ शकते. मॅक्झिमम 25,000. इथं फक्त आपल्याला नवीन शिकायला काय भेटलं की तो जास्तीत जास्त 25,000 रुपये एवढा निर्वाह भत्ता असावा. जास्तीत जास्त 25,000 रुपये निर्वाह भत्ता असावा, एवढं फक्त आपल्याला नवीन शिकायला भेटेल. बाकी सगळं आपण ऑलरेडी बघितलंय की जे मुलं त्यांच्या पालकांना सांभाळत नाहीत त्यांना मग असे पालक सेक्शन 5 खाली अर्ज करतात. मग सेक्शन 7 खाली एक न्यायाधिकरण आहे, मेंटेनन्स ट्रिब्युनल आहे. मग ते एक मेंटेनन्स ऑर्डर पास करतं. याच्यामध्ये फक्त सेपरेटली मेंटेनन्स ऑर्डरची डेफिनेशन किंवा त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे सेक्शन 9.
त्यामुळेच मला असं वाटतं की एक प्रॉपरली डिझाईन केलेलं नाही हा कायदा, असं वाटतं की जे गोष्टी तुम्ही अगोदरच सांगितल्या त्यानंतर एक्सप्लेन केल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, पुढचा आपण सेक्शन बघूया. काय सांगितलं की अल्टरेशन इन अलाउन्सेस, म्हणजे जर आता सेक्शन 9 खाली मेंटेनन्स ऑर्डर दिलेली आहे, एकूण निर्वाह भत्ता किती असावं ते सांगितलं आहे. मग त्यात जर बदल करण्याची जर गरज पडली तर अशा वेळी कसं करायचं, कधी बदल करायचा. सेक्शन 9 अंतर्गत भत्ता मिळवण्यासाठी दिशाभूल करण्यात आली असेल, म्हणजे एखाद्या सिनियर सिटीजन्सनं किंवा पॅरेंट्सनं असा भत्ता मिळवण्यासाठी चुकीची माहिती ट्रिब्युनलला दिली असेल किंवा त्या ट्रिब्युनलची दिशाभूल केलेली असेल, असं जर त्या प्राधिकरणाच्या लक्षात आलं, ट्रिब्युनलच्या लक्षात आलं, किंवा काही चूक झाली असेल, समजा ट्रिब्युनलकडून लक्षात आलं की आपल्याकडून काहीतरी चूक झाली व प्रोसिजर चूक झालेली आहे, तर किंवा परिस्थितीमध्ये बदल झाला आहे, परिस्थितीमध्ये काहीतरी बदल झालेला आहे, समजा तो मुलगा आधी कलेक्टर होता ना आता सस्पेंड होऊन बिलकुल तो बँकरप्ट झालेला आहे, त्याचं स्वतःचं पोट भरण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये आता बदल झालेला आहे, तर मग ट्रिब्युनल सेक्शन 9 खाली जो आदेश दिलेला आहे मेंटेनन्स ऑर्डरचा त्याच्यामध्ये बदल करू शकते. त्याचप्रमाणे सक्षम दिवाणी न्यायालयाच्या निर्णयामुळे जर सेक्शन 9 खालील आदेश रद्द करणे व त्यात बदल करणे योग्य वाटले तर ट्रिब्युनल तसे करू शकते. दिवाणी न्यायालयाचा जर एखादा निर्णय असेल की ज्या निर्णयामुळं बाबा असा आदेश रद्द करणं किंवा त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक वाटलं तर सुद्धा याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार ट्रिब्युनलला आहे. ठीक आहे, पुढे आहे सेक्शन 11. सेक्शन 11 मध्ये काय सांगितलं की एक जनरल आहे, पूर्वी फारसं त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स नाही, की ज्यावेळेस निकाल येईल, मेंटेनन्स ट्रिब्युनल निकाल देईल, जो आदेश देईल त्या आदेशाच्या दोन्ही प्रती, त्या आदेशाची प्रत जी आहे, कॉपी जी आहे ती पक्षकाराला याला जो वयस्कर व्यक्ती जो आहे किंवा पॅरेंट जो आहे त्यांना मोफत दिली जाईल. आदेशाची प्रत सिनियर सिटीजन्स किंवा पॅरेंट्सला मोफत दिली जाईल. त्याचप्रमाणे ज्याच्या विरुद्ध आदेश दिला ती व्यक्ती जेथे राहत असेल तेथील न्यायाधिकरण आदेशाची अंमलबजावणी करेल. आता अंमलबजावणी कोण करेल, समजा असं धरूया आपण की त्या व्यक्तीनं औरंगाबादमध्ये केस टाकली, औरंगाबादच्या न्यायाधिकरणानं ऑर्डर दिली एवढा मेंटेनन्स अलाउन्स द्या, आणि त्या आदेशाची अंमलबजावणी, समजा तो मुलगा जर नागपूरला राहतोय तर नागपूरचं न्यायाधिकरण जे आहे नेमलेलं ते न्यायाधिकरण त्या आदेशाची अंमलबजावणी करेल. जिथं तो मुलगा किंवा रिलेटिव्ह राहतोय तिथलं न्यायाधिकरण त्या आदेशाची अंमलबजावणी करेल. आफ्टर आयडेंटिटी ऑफ पार्टीज अँड नॉन पेमेंट ऑफ अलाउन्सेस, जेव्हा ते अलाउन्सेस असं पे करणार नाही आणि त्या पक्षकाराची ओळख झाल्यानंतर अशी अंमलबजावणी करण्यात येईल. ठीक आहे, हे सेक्शन 11 मध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवण्यासारखं आहे की सिनियर सिटीजन्सला ही प्रत मोफत भेटते त्याच्या आदेशाची, आणि जे ॲपिलेट मेंटेनन्स ट्रिब्युनल आहे सेक्शन 15 मध्ये जे ट्रिब्युनल आहे त्याचा जो आदेश आहे तर त्याच्या प्रती जे आहे ते दोघांना सुद्धा मोफत दिल्या जातात, जो रिस्पॉन्डंट आहे त्याला सुद्धा आणि ह्या सिनियर सिटीजनला सुद्धा. आता पुढचं सेक्शन आहे सेक्शन 12. सेक्शन 12 मध्ये काय सांगितलंय, जर सिनियर सिटीजन पॅरेंटला, आता हे खूप महत्त्वाचं सेक्शन आहे. सेक्शन 7 एक बघितलं आपण, खूप महत्त्वाचं होतं ते. सेक्शन 5, 7, आता सेक्शन 12. आता मला एक सांगा की हा कायदा अंमलात येण्यापूर्वी वयस्कर व्यक्तींना निर्वाहाचा अधिकारच नव्हता का, निर्वाह भत्ता मिळण्याचा? तर नक्की होता. CRPC मध्ये चॅप्टर 9 आहे, त्या अंतर्गत सुद्धा वयस्कर व्यक्तीला, विधवाला, लहान मुलांना पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, बायकोला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, ज्याला पोटगी म्हणतो आपण. तर तो चॅप्टर 9 जो आहे CRPCचा, त्या अंतर्गत जर निर्वाह भत्ता त्या वयस्कर व्यक्तीला मिळत असेल तर त्याला ह्या कायद्यामध्ये तसा निर्वाह भत्ता मिळणार नाही. म्हणजे एकतर त्या CRPCच्या चॅप्टर 9 नुसार निर्वाह भत्ता मिळेल किंवा ह्या कायद्याच्या तरतुदीनुसार निर्वाह भत्ता मिळेल, असं सांगतं सेक्शन 12. थोडक्यात काय, दोन्हीकडून निर्वाह भत्ता घेऊन पोराचे 12 वाजवायचे नाहीत. म्हणजे काय, जर सिनियर सिटीजन किंवा पॅरेंटला CRPC 1973 मधील चॅप्टर 9, हे लक्षात ठेवा चॅप्टर 9, कारण की काय याच्या आधी लोकसेवक कशाला म्हणतात, IPC मध्ये सेक्शन 21 आहे, त्याच्यानुसार लोकसेवकाची व्याख्या आहे, ते सुद्धा आयोगानं विचारलेलं आहे. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. चॅप्टर 9 CRPC 1973 मधील चॅप्टर 9 नुसार जर निर्वाह भत्ता मिळाला असेल आणि या कायद्याअंतर्गत देखील तो मिळत असेल तर त्यापैकी एकच भत्ता लागू होईल, दोन्ही भत्ता लागू होणार नाही. दोन्हीकडून भत्ते घेऊन पोराचे 12 वाजवायचे नाही. ठीक आहे, पुढचा आहे सेक्शन 13. सेक्शन 13 मध्ये काय सांगितलंय की ट्रिब्युनलने आदेश दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत आदेशात नमूद अमाऊंट चिल्ड्रनने जमा करावी. जो आदेश दिलेला आहे तो
30 दिवसाच्या आत जी अमाऊंट सांगितली आहे ती 1 महिन्याच्या आतमध्ये जमा करायला हवी त्या वयस्कर व्यक्तीच्या खात्यावर. ठीक आहे. पुढे सेक्शन 14 काय सांगतं की अर्ज केलेल्या तारखेच्या आधी नसेल अशा तारखेपासून सरळ व्याज देण्याचाही आदेश ट्रिब्युनल देऊ शकेल. म्हणजे हे बघा अजून एक पुढचं जास्त अजून कॉम्प्लिकेटेड झालं की त्याच्यामध्ये आतापर्यंत जे अमाऊंट ड्यू आहे त्याच्यावर सुद्धा व्याज देण्याचं तरतूद ट्रिब्युनल तसा आदेश देऊ शकतं. मात्र कधीपासून? कमीत कमी त्यांना ज्या दिवशी अर्ज आला त्या तारखेपासून पुढे, त्याच्या आधीपासून नाही. ज्या दिवशी अर्ज आला त्यापासून पुढे. समजा असं धरूया की अर्ज आज आला, 1-2 महिन्यानंतर निकाल लागला, त्या 2 महिन्यामध्ये जे व्याज होतं ते सुद्धा सरळ व्याज देण्यासुद्धा तरतूद ट्रिब्युनल करू शकतं. मात्र व्याज किती असावं? कमीत कमी 5%, जास्तीत जास्त 18%. हे दोन्ही आकडे लक्षात ठेवा. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत, येऊ शकतात. मिनिमम 5%, मॅक्झिमम 18% सरळ व्याज देण्याचा सुद्धा आदेश ट्रिब्युनल देऊ शकतं. सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज नाही, सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय? ह्या कायद्याचा अंमल सुरू झाल्यावर एखाद्या न्यायालयासमोर चॅप्टर 9 अंतर्गत जर अर्ज प्रलंबित असेल तर पॅरेंट्सच्या विनंतीवरून तेथील अर्ज मागे घेऊन ट्रिब्युनल समोर सादर करता येईल. म्हणजे बघा कायदा अंमलबजावणी, समजा आता हा कायदा झाला 2007 मध्ये, असं धरूया एखाद्या कायद्यानं 2008 मध्ये या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आणि त्यावेळेसच एखादा पॅरेंट्सचा अर्ज प्रलंबित आहे एखाद्या दुसऱ्या कोर्टासमोर, एखाद्या दुसऱ्या न्यायालयासमोर CRPCच्या चॅप्टर 9 अंतर्गत पोटगी मिळण्यासाठी, तर सेम वेळेस ह्या न्यायाधिकरणाकडे विनंती करेल तो पॅरेंट किंवा सिनियर सिटीजन आणि सांगेल की बाबा माझा असं केस चालू आहे चॅप्टर 9 अंतर्गत आणि मला तुम्हाला ह्या ट्रिब्युनलमध्ये मला केस दाखल करायची आहे, तर कृपया तुम्ही तिकडची केस कॅन्सल करून इकडे ट्रान्सफर करा. ठीक आहे. हे एक त्याच्यामध्ये तरतूद आहे आणि मग त्यानंतर ट्रिब्युनल परवानगी देईल, ट्रिब्युनल परवानगी देऊ शकेल. हे सांगितलेलं आहे सेक्शन 14 मध्ये. सेक्शन 14 फक्त एक सिंपल याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की आतापर्यंतच्या अमाऊंटवर सरळ व्याज देण्याची सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये आहे. कमीत कमी 5%, जास्तीत जास्त 18%. हे आहे सेक्शन 14.